मी विनंती करतोय आदित्य गंगारे उंचांना की आपण व्यासपीठावरती या. त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर पंचांची भूमिका ज्यांनी अदा केली असे पंच विनीत यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. विनीतला विनंती करतोय व्यासपीठावरती या. पंच दोन्ही पंचांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. त्यानंतर आम्ही विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 दिवस समालोचनाची व्यवस्था अप्रतिम समालोचन ज्यांनी केलं असा पंढरीनाथ कडू यांचा यथोचित मान सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. पंढरीनाथ कडू आपण पुढे या. देवेंना विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करावायचा आहे. पंढरीनाथ कडू यांचा आपण पाहिलं तर यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मंडप डेकोरेटरची जी व्यवस्था करण्यात आली होती संदीप यांच्या माध्यमातून विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. मंडप डेकोरेटर्स सुनीलला विनंती करतोय व्यासपीठावरती या. सुनील मंडप सोडायला युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहिलं जीटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांचा आपण यथोचित मान सन्मान इथे करणार आहोत. सुशीलला विनंती करतोय आपण पुढे या. मंडप डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याचप्रमाणे युट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण पाहिली जीटीसी त्यांचा आम्ही यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तसेच आपण पाहतोय लगातार 2 दिवस त्यांच्या मधुर वाणीमध्ये चांगलं समालोचन आणि आमच्या आयोजकांना चांगलं सहकार्य लाभले गेले. तेच अजून एक समालोचक गणेश किणी यांना मी विनंती करतोय त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. तर मी विनंती करतोय दिनेश किणी सरांना की त्यांचा सन्मान करण्यासाठी पुढे यायचंय. मी विनंती करतोय राजेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते समालोचक दिनेश किणी यांचा इथे सन्मान करायचा आहे. तदनंतर गोल्डन फिंगर जयवंत पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन विष्णू पाटील यांच्या शुभ हस्ते या घोडबंदर परिसरामधले एक नामवंत गुणलेखक जयवंत पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे. आणि पुढच्या सर्व बक्षीस समारंभासाठी मी माईक सुप्रतीत करतोय तो म्हणजेच गणेश किणी यांच्या इथं. या पण लगेच मंडप डेकोरेटर्स त्यांचाही आम्ही इथे यथोचित मान सन्मान आम्ही करतोय. त्यांची भूमिका अप्रतिम राहिली 2 दिवस त्यांचा यथोचित मान सन्मान आम्ही करतोय मात्र ते उपस्थित नाहीत. संतोष पाटील आणि त्याचप्रमाणे आम्ही विनंती करतोय रितेश पाटील यांना विनंती करतोय आपण स्टेजवरती या. या मंडप डेकोरेटर्स यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या.
चला लगेच आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. ज्या कोणाचा सन्मान राहून गेला असेल मामांचा सत्कार इथे व्यासपीठावरती केला जातोय. तर या आपण ज्या कोणाचा सन्मान राहून गेला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि लगेच बक्षीस वितरण सोहळ्याकडे आम्ही वळतोय. तर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. 26 धावा त्याने खर्च केलेत, 5 गडी त्याने बाद केलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. असा उत्कृष्ट गोलंदाज आसर वडवली संघाचा जयवंत शिंगे ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. जयवंत शिंगे आपण या व्यासपीठावरती बेस्ट